श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या. या अमावस्येला आपण दीप अमावस्या या नावाने सुद्धा ओळखत असतो. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि ही दीप अमावस्या म्हटलं तर खूप अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा उपाय जे आहेत तर ते करायचे आहे. त्याचबरोबर काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये काय खावं काय खाऊ नये, कोणत्या भाज्या खाव्या, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही अशा भाज्या आहेत की ज्या आपल्याला चुकून देखील खायच्या नाहीये. आता कोणत्या भाज्या आपल्याला खायच्या नाहीये याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, शास्त्रानुसार आषाढ महिना संपून उद्यापासून पवित्र श्रावण महिना जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा संधीचा काळ आहे. परंतु या दिवशी नक्की काय करावं, कोणत्या उपायाने घरात सुख शांती समृद्धी आनंद वैभव येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या 3 भाज्या चुकून देखील आपल्याला घरामध्ये ग्रहण करायच्या नाहीये, खायच्या नाहीये आणि या भाज्या जर आपण खाल्ल्या तर काय होतं बघा. या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अमावस्या तिथी ही पितरांना देखील समर्पित मानल्या जाते. त्याचप्रमाणे दीप अमावस्येला आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय अत्यंत पवित्र आणि महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. कारण की दीप अमावस्येचा दिवस हा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश असतो. आजच्या दिवशी घरातील सर्व लहान मोठे दिवे समई कंदील जेवढे पण आपल्या घरामध्ये दिवे आहेत तर ते आपल्याला या दिवशी स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत. एकत्र चौरंगावरती पाटावरती ठेवायचे आहेत आणि चौरंगावरती आपल्याला खास करून पिवळ्या किंवा लाल रंगाचं कापड अंथरायचं आहे. चौरंगाभोवती थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे. आपल्या आरोग्याचे प्रतीक दिवा हा केवळ प्रकाशाचं प्रतीक नाही तर तो आपल्या घरातील एक अंधार जो आहे तर तो दूर करत असतो. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करत असतो. तसेच आषाढातील काळा अंधार संपून पवित्र आणि सात्विक अशा श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी ही दीप अमावस्या जी आहे पूजा जी आहे तर ती खास करून आवर्जून प्रत्येक घराघरामध्ये केली जाते. या दिवशी काय करावं, या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ स्नान करावं. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस पवित्र नदीचं पाणी किंवा गंगेचं पाणी किंवा गंगाजल थोडस गोमित्र चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पूर्वजांच्या नावाने अन्न वस्त्र किंवा तिळाचं दान करावं. यामुळे पितृदोष हा कमी होतो. घरात असणारी जी काही जळमट आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर अडगळ असेल म्हणजे विनाकारांच्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतील तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे आणि टाकून द्यायच्या आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी घरातील मुख्य दरवाजा समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा मग तिळाच्या तेलाचा तुम्ही लावू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी काही टाळावं. या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडणे होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. यामुळे काय होतं तर घरातील माता लक्ष्मी रुसून जाते
आणि या दिवशी नकारात्मक विचार किंवा केस कापणे, दाढी करणे यासारख्या गोष्टी टाळाव्या। या दिवशी मांसाहार, बरेच जण या दिवशी मांसाहार करतात, तर चुकून देखील कोणत्याच अमावस्येच्या दिवशी घरामध्ये मांसाहार हा करू नये। शास्त्रानुसार आषाढ अमावस्येचा संध्याकाळ नंतर सात्विकता पाळणे हा अतिशय अत्यंत गरजेची असते, कारण रात्रीपासूनच पवित्र अशा श्रावणाची सुरुवात होत असते। जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी, अडथळे येत असतील, शत्रू त्रास देत असेल किंवा घरामध्ये पितृदोषांचा सामना करावा लागत असेल, प्रभाव जाणवत असेल, तर दीप अमावस्येला हे सोपे छोटे छोटे उपाय करून बघा। ज्यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मकता घालवण्यासाठी संध्याकाळी पूजेच्या वेळी एका पितळेचं किंवा तांब्याच्या एका पितळेच्या किंवा तांब्याच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल आणि थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाका आणि हा दिवा घरातील मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि वाईट दृष्टीपासून घराचं संरक्षण होतं। समोरचा उपाय हा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे। बघा, दुपारी 12च्या सुमारामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून पूर्वजांचं स्मरण करा। एका पात्रामध्ये जल घ्या, थोडंसं दूध घ्या, काळे तीळ घ्या आणि साखरेचे काही दाणे घ्या। दाणे टाकून त्या पिंपळ वृक्षाच्या झाडाच्या मुळाशी हे अर्पण करा। यामुळे आपले पूर्वज जे आहे, पितर जे आहेत, तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देत असतात। समोरचा उपाय हा संध्याकाळी शत्रुपीडा आणि गुप्त शत्रूंचा नाश करण्यासाठी आहे। संध्याकाळी दीप पूजनानंतर हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं पठण करा। दिव्याच्या ज्योतीसमोर बसून ओम नमः शिवाय किंवा ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप केल्याने शत्रूचा पराभव कमी होतो आणि मनातील भीती दूर होते। या दिवशी मुलांना देखील ओवाळलं जातं। आता पहिली मोठी चूक म्हणजे मुलांना ओवाळणे आणि दीप उत्सव करताना घरातील वंशाच्या दिव्याकडे दुर्लक्ष करणे। आपल्या संस्कृतीत दीप अमावस्येच्या दिवशी घरातील लहान मुलांना वंशाचे दिवे मानून त्यांना ओवाळण्याची सुंदर अशी परंपरा आहे। अनेक लोक या दिवशी सर्व दिव्यांची पूजा करतात आणि लहान मुलांचं ओवाळून त्यांचं औक्षण करायचं विसरतात। या दिवशी मुलांचं औक्षण करून त्यांची दृष्ट उतरली जाते, ज्यामुळे त्यांच्यावरती येणारी जी काही वाईट बाधा आहे, नजर बाधा आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, तर ती दूर होत असते। सायंकाळी दीपपूजन नंतर जेव्हा दिवे प्रज्वलित केले जातात त्यावेळी हवेच्या याने विझणार नाही याची आपल्याला खास विशेष काळजी घ्यायची आहे। पूजा सुरू असताना किंवा संध्याकाळच्या वेळी दिवा विझणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते। दुसरी चूक म्हणजे वापरलेल्या किंवा दुसऱ्यांच्या वस्तूंचा वापर करणे आणि नकारात्मक ठिकाणी जाणे। शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतो। या दिवशी चुकूनही दुसऱ्यांचे कपडे, चप्पल किंवा इतर वस्तू मागून वापरू नका। यामुळे दुसऱ्या व्यक्तीला नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते। त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री निरंजन किंवा अथंग अंधारामध्ये जाणे पूर्णपणे टाळायचं आहे। या दिवशी रात्रीच्या वेळी झाडाखाली, स्मशानभूमी जवळ किंवा निर्जळी ठिकाणी भटकंती करणे तुमच्या मानसिक शांतीसाठी अत्यंत घातक ठरू शकते। समोरची चूक म्हणजे पशु पक्ष्यांना दारी आलेले जे काही आपल्या दारावरती मागण्यासाठी येत असतात, तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवणे। आषाढी अमावस्या पूर्वजांना समर्पित मानली जाते आणि असणारी तिथी आहे। असे मानले जाते की या दिवशी आपले पितर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येत असतात। विशेषतः म्हणजे पक्षी, कुत्रे गरिबांच्या स्वरूपात आपल्या दारी येतात। जर या दिवशी तुमच्या घरासमोर कोणी भीक मागण्यासाठी माणूस आला किंवा पशु पक्षी आला, तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका किंवा हकलून लावू नका। ही मोठी चूक आहे। या दिवशी कावळ्याला, पक्ष्यांना धान्याचे दाणे किंवा कुत्र्याला भाकरी देणे याने पितर आपले जे आहेत तर ते तृप्त होतात, परंतु त्यांना त्रास दिल्याने पितृदोषाचा फटका आपल्याला बसू शकतो। यानंतरची चूक म्हणजे या अमावस्येच्या दिवशी नवीन शुभ कार्याची किंवा कराराचा प्रारंभ करणे। अमावस्या ही संध्याकाळी असणारी तिथी असल्याने या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात करणे किंवा नवीन घराचा गृहप्रवेश करणे, नवीन गाडी खरेदी करणे किंवा कोणत्याही महत्वाच्या ज्या काही फायदेशीर कारभार आहे त्यावरती स्वाक्षरी करणे हे अतिशय अत्यंत
चुकीचं आहे, या चुका करू नका, या दिवशी चुकू नका. चुकूनही घरातील रोपांना तोडणे, त्यांना नुकसान पोहोचवणे, या दिवशी तुळस, पिंपळ किंवा केळीचं पान तोडणे किंवा झाडाची छाटणी करणे शास्त्रामध्ये निषिद्ध मानले गेले आहे. अमावस्येच्या दिवशी वनस्पतीमध्ये जीवन ऊर्जा असते, ज्यामुळे या दिवशी पानांची तोडफोड केल्याने ग्रहदोष निर्माण होतात. उलट या दिवशी पिंपळ किंवा तुळशीच्या झाडांना जल अर्पण करून प्रदक्षिणा करा आणि नवीन रोप लावणे अतिशय अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशा पद्धतीने आपण अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. आता बघूया की या दिवशी आपल्याला नेमक्या कोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये खायच्या नाहीये चुकून देखील. आता आषाढी अमावस्येला, दीप अमावस्येला या 3 भाज्या ज्या आहेत तर ते खाणे शास्त्रानुसार आणि आयुर्वेदानुसार पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. जर या भाज्या आजच्या दिवशी खाल्ल्या तर त्या व्यक्तीला शत्रुपीडा आणि पितृदोष भोगावा लागतो असे पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. याच बरोबर अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. तर या दिवशी नेमकं काय करावं, काय टाळावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण तर जाणून घेतलेलीच आहे. परंतु बघा, सर्वात महत्वाचा पदार्थ जो आहे तो म्हणजे वांगी. वांगी शास्त्रामध्ये वांग्याला अमेद्ध म्हणजे अशुद्ध फळभाजी मानलं गेलं आहे. अमावस्येच्या तिथीला वांग्याचं सेवन केल्याने आपले पूर्वज जे आहेत तर ते रागवतात आणि घरामध्ये पितृदोष निर्माण होतो. आषाढ आणि श्रावणात पावसाचा जोर हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. या दिवसात वांग्यामध्ये सूक्ष्म कीटक आणि आळ्या होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते. वांगे हे वातवर्धक आणि पित्तवर्धक असते. या काळात वांगी खाल्ल्याने त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार जे आहेत तर ते शक्यतो उद्भवतात. दुसरा म्हणजे मुळा. मुळा ही वनस्पती भूमीच्या आतमध्ये उगवते, म्हणजे जमिनीमध्ये येतो ना मुळा. तर अमावस्येच्या दिवशी जमिनीत उगवणाऱ्या कंदमुळामध्ये राहू केतूचा प्रभाव मानला जातो. या दिवशी मुळा खाल्ल्याने राहूचा दोष लागतो, ज्यामुळे गुप्त शत्रू वाढतात आणि मानसिक ताण निर्माण होतो. पावसाळ्यात मुळाचं पचन होणे कठीण असते, यामुळे गॅस, ऍसिडिटी आणि पोटातील जंतूंचा त्रास वाढतो. शरीराची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. समोरची म्हणजे लाल माठ आणि तांदूळाची भाजी, आपण त्याला तांदूकुंद्रा म्हणतो ना, तर त्याची भाजी. अमावस्येच्या दिवशी ह्या भाज्या खाणे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे, कारण यामध्ये नकारात्मक ऊर्जा आणि सूक्ष्म जीवांचा वास असतो. ज्या भाज्यांचं सेवन केल्याने शरीरातील तामसिक गुण वाढतात, ज्यामुळे शत्रुपीडा, वास्तुदोष भोगावे लागतात. आषाढी अमावस्येच्या शेवटी आणि पावसाळ्यात पालेभाज्यांना प्रचंड प्रमाणात बॅक्टेरिया आणि कीटक असतात. या दिवसात दूषित पाण्यामुळे पालेभाज्या खाल्ल्यास विषबाधा होण्याचा धोका असतो. आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनींनी धर्माच्या नावाखाली आरोग्याचे नियम सांगितले आहेत. या 3 भाज्या या दिवशी न खाण्यामागे जसा धार्मिक दृष्टिकोन आहे, त्याचप्रमाणे तो पूर्णपणे वैज्ञानिक आणि आरोग्याशी जोडला गेला आहे. त्याचबरोबर या दिवशी कांदा, लसण तसेच जे काही नॉनव्हेजचे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टींचं, नियमांचं पालन जे आहे तर या दीप अमावस्येच्या दिवशी करायचं आहे. आवर्जून आपल्या घरामध्ये पाळायचं आहे. आणि आपल्याला आवर्जून आता ज्यांना सर्व दिवे साफ करणं शक्य नाहीये किंवा एवढी पूजा, साजरं संगीत मांडणं शक्य नाहीये, तर त्यांनी आपल्या घरामध्ये किमान देवघरामध्ये आपल्या मुख्य जो मेन प्रवेशद्वार असतो तर प्रवेशद्वारासमोर एक दिवा तरी आवर्जून आपल्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या मुलांचं कणकेच्या दिव्याने औक्षण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही नियमांचं पालन करायचं आहे आणि आवर्जून आपल्या घरामध्ये दीपपूजन जे आहे तर या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.